बाहेर खरोखरच बरसणारा पाऊस, मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या रंगीबिरंगी छत्र्या, समोर पडद्यावर पावसाळी वातावरणाची अनुभूती देणारे कागदी ढग, कागदी ओढ्या, उडणारी फुलपाखरे असे सारेच पावसाची अनुभूती देणारे वातावरण मनाला भुरळ घालत होते. मनाला मोहित करणारा हा सगळा देखावा होता सरस्वती विद्यालय, महात्मा गांधी रोड, नाशिक या शाळेत. आणि निमित्त होते स्वर्गीय बाबासाहेब वैशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुंफण्यात आलेले 5वे पुष्प. दिनांक 13 जुलै शनिवार रोजी पाऊस काणी या कार्यक्रमात मुलांच्या मनातील पाऊस मुलांना भेटायला आला आणि खरोखरच आनंदाने मुले ओलीचिंब झाली. पाऊस काण्यासोबतच आईवर आधारित अतिशय सुरेख कविता आणि गाणी ऐकून मुले हरखून गेली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी शुभेच्छा दिल्या. पाऊस काणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते बालसाहित्यिक कवी राजेंद्र सोमवंशी तसेच त्यांना साथसंगत देणारे सुहास सुरळीकर व राज तिलक अनाप यांनी मुलांसोबत सारण्यास मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर्गीय बाबासाहेब वैशंपायन व स्वर्गीय आईसाहेब वैशंपायन यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे चेअरमन रवींद्र कदम यांनी केले. बालवयात असलेलं पाऊस आणि पावसाची गाणी यांचं नातं किती अटूट असतं आणि मनाला किती आनंद देतं ते कदम सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं. शाळेच्या अध्यक्षिका सुरेखा कमत या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या आनंददायी कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे चेअरमन रवींद्र कदम यांची होती, तर विशेष सहकार्य कमत मॅडम यांनी केलं. कार्यक्रम संपूच नये असे वाटत असताना मुलांना आवडणाऱ्या एका छानशा गाण्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुलांचे आनंदी चेहरे आणि पावसाने अधिकच आनंदी केलेले वातावरण यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. स्कूल कमिटी सदस्य विजय शिरसाट, सकाळ सत्रप्रमुख सौ माधुरी जोशी, दुपार सत्रप्रमुख सौ सरला तायडे व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा बस्ते यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ कविता ठाकरे यांच्या संकल्पनेतून व इतर शिक्षकांच्या मदतीने ही अभिनव सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केलं. पावसाच्या साडीने भिजली धरती, पावसाचा पिसारा कुशीत वरती. पावसाच्या साडीने भिजली धरती, पावसाचा पिसारा कुशीत वरती. आभाळाच्या कानात विजेचे बोलव, आभाळाच्या कानात विजेचे बोलव. कसबाई ढगाच्या कानात गेलं, निळनिळ आभाळ काळजाने झालं. कसबाई ढगाच्या कानात गेलं.
आत्माचा वैभव हरती पाहणार डोंगराच्या पाठीवर धुक्याची झुंबर डोंगराच्या पाठीवर धुक्याची झुंबर कसबाई आपण काही गाण्यामध्ये जो विद्यार्थी तो मुलगा विचारतो आणि त्याच्या मनात जे कुतूहल असतं ते कुतूहल किती सुंदर असतं. तुमच्या वयाला ते कुतूहलाचे प्रश्न पडणं ही साहजिक गोष्ट आहे आणि तीच या गाण्यातून सांगितलेली आहे. ऐकूया एक सांगणं आहे. पाऊस पडतोय. मला कळतच नाही ये सांगणारी मला कळतच नाही हा पाऊस कुठून पडतो ढगात कोण बर रडतो सांगणार ढगात कोण बर रडतो ढगात कोण बर रडतो सांगणार ढगात कोण बर रडतो ये सांगना आई मला कळतच नाही हा पाऊस कुठून पडतो ढगात कोण बर रडतो सांगना ढगात कोण बर रडतो. काय विचारतो मुलगा काय असतो ग आई देव बाप्पा कुणाशी मारत असेल तो गप्पा काय असतो ग आई देव बाप्पा कुणाशी मारत असेल तो गप्पा भांडण करुणी खोड्या काढुनी भांडण करुणी खोड्या काढुनी कुठं जाऊन दडतो सांगणा ढगात कोण बर रडतो सांगणा ढगात कोण बर रडतो. वरती असतो का अभ्यास तिथंही त्यांना देवाला अभ्यास असतो घाबरतात का ते गुरुजींना असतो का अभ्यास तिथंही त्यांना घाबरतात का ते गुरुजींना त्यांची ताई त्यांचा दादा त्यांची ताई त्यांचा दादा कोणवर त्यास ओरडतो सांगणा ढगात कोणवर रडतो सांगणा ढगात कोणवर रडतो. शाळेत आपण दप्तर घेऊन येतो बरोबर दप्तर ओझे पाठीवर घेऊन कंटाळत असेल तो शाळेला जाऊन दप्तर ओझे पाठीवर घेऊन कंटाळत असेल तो शाळेला जाऊन सुंदर होऊन जाते. सर्व सृष्टीला एक वेगळा आनंद वेगळं चैतन्य देण्याचं काम त्याला सृजन आपण म्हणतो. ते सृजन देण्याचं काम हा पाऊस करत असतो आणि म्हणून पावसाचे आपण मानले की आभार कमी आहे.
अशाच मग तुम्हाला माहित आहे की पाऊस पडल्यानंतर जंगल झाडं हे सगळे आनंदी होतात त्या जंगलातली सगळी प्राणी पक्षी. एक दिवस काय झालं, खूप पाऊस पडला, खूप जग छान झालं आणि त्या पावसामुळे सिंहाला सर्दी झाली. काय झाली? सिंह कसा असतो माहिती आहे ना तुम्हाला? त्याला आयाळ असते, दाढी असते, अशी बघितली का सिंहाला? आयाळ असते आणि त्याला सर्दी झाली. काय झाली? तो आजारी पडला, मग तो गेला आणि आराम करायला लागला. आता सिंह हा जंगलाचा काय असतो? काय असतो? मग तो आजारी पडल्यावर आता जंगल कोणी सांभाळायचं, बरोबर की नाही? मग त्या कोल्ह्याला त्याचा जो काही असिस्टंट असतो त्याला असं वाटतं की आता आपण जंगलाचे राजे होऊ. कोल्हा आपला सिंह आजारी आहे, आता आपणच जंगल सांभाळायचं, म्हणून तो जंगल सांभाळायला लागतो. सगळ्या प्राण्यांना सूचना द्यायला लागतो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. अशी एक गमतीशीर कविता आहे, कोल्हवाची फजिती. काय कविता आहे? काय कवितेचं नाव? कोल्हवाची फजिती. म्हणायची का आपण? एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. माकडाला म्हणाला दाखव मला नाचून, माकडाला म्हणाला दाखव मला नाचून. सशाला म्हणतो कसा दाखव पुस्तक वाचून, सशाला म्हणतो कसा दाखव पुस्तक वाचून. एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. हत्तीला म्हणे तू झाडावरती चढ, हत्ती चढतो का झाडावरती? पण मग राजा कोण झाला होता जंगलाचा? कोल्हा झाला होता की नाही? तो काही सूचना द्यायचा. हत्तीला म्हणे तू झाडावरती चढ, गाढवाला म्हणे तू सुरामध्ये रड. एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. लांडग्याची शेपूट टाकू म्हणे कापून, हरणाच्या शेपटीला देऊ म्हणे जोडून. एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. वाघोबाला म्हणे तुम्ही शाकाहारी बना, वाघ शाकाहारी असतो का? मांस खातो का नाही तो? जंगलातले प्राणी त्याचं भक्ष्यच ते. वाघोबाला म्हणे तुम्ही शाकाहारी बना, वाघिणीला म्हणे तुम्ही इंग्लिश गाणे म्हणा, वाघिणीला म्हणे तुम्ही इंग्लिश गाणे म्हणा. एक दिवस कोल्ह्याने केला गाजावाजा, आजपासून मी आहे जंगलाचा राजा. गोळा झाले पक्षी त्यांनी निरोप धाडला, सगळे पक्षी गोळा झाले आणि त्यांनी सिंहाला निरोप पाठवला की आता काही जंगलाचं खरं नाही. गोळा झाले पक्षी त्यांनी निरोप धाडला, आयाळीला आज रोज
सिंह जागा झाला. आया माहिती आहे तुम्हाला त्याची गाडी असते अशी मोठी. आयारी राखा जो सिंह जागा झाला. डरकाळी ऐकून कोट्याला भरली उडे उडी. सिंह काय देतो मोठ्यानं, डरकाळी देतो की नाही, आवाज करतो की नाही मोठा. डरकाळी ऐकून सिंहाला, डरकाळी ऐकून कोल्ह्याला भरली उडे उडी. म्हणतो कसा राजे साहेब गंमत केली थोडी. सिंह येता सारीकडे झाली सामसूम. कोल्हेबाने हाडून मग ठोकली अशी धूम. एक दिवस कोल्ह्याने केला गाजा वाजा. आजपासून मी आहे जंगलाचा राजा. आजपासून मी आहे जंगलाचा राजा. आवडली का कविता? आता छान पुन्हा नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड.